नमस्कार. सानी कलारंग मी लीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. मागच्या आठवड्यात मी चला नाते जपूया हा व्हिडिओ पोस्ट केला होता. खूप भरभरून प्रतिसाद दिला. बऱ्याच जणांनी कॉमेंट्स खाली लिहिले आहेत. त्यांना मी उत्तर दिलं आहे, पण काही कॉमेंट्स मी एक्सपोज केलेल्या नाही आहेत, कारण त्या अगदी पर्सनल आहे. आणि त्यांनी त्याच्यावर सांगितलं की मॅडम ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवा. म्हणून हा चला नाते जपूयाचा हा भाग 2 म्हटला तरी चालेल आहे. हा भाग पण खास तुमच्यासाठी बनवत आहे. तर बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही कितीही केलं समोरच्या व्यक्तीसाठी तर ते फक्त फक्त आमच्या चुकाच काढतात. तर आता हा चुका काढणं हा आपल्या तुम्ही बघाल की आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात की त्यांना फक्त फक्त दुसऱ्याच्या चुकाच काढायला आवडतं बरं का. आपण काहीतरी खूप ग्रेट आहोत आणि आणि दुसऱ्याच्या चुका काढण्यात त्यांना धन्यता आवडते. हे लोक काय करतात तर तुमचं जे करेज आहे, हिंमत आहे, धैर्य आहे की जे तुम्ही काम म्हणजे प्रगतीकडे जे नेणारं जे काम आहे त्याच्यात तुमचा अडथळा आणतात. या लोकांना तुम्ही करेज ड्रेनर असं म्हटलं तरी चालेल का, तर तुमचं जे धैर्य आहे ते शोषून घेतात. त्यावेळेस चुका सुद्धा म्हणजे आपल्या संतांनी पण म्हटलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. जर आपल्याला आपण काही वेळेस चुका या पॉझिटिव्हली सुद्धा घेऊ शकतो. आपल्या संतांनी सांगितले की निंदकाचे घर असावे शेजारी. एक गोष्ट सांगते. एक रेस्टॉरंट होतं आणि त्या रेस्टॉरंटचं नाव होतं 7 बेल्स. त्या 7 बेल्सची जी नेम प्लेट होती म्हणजे रेस्टॉरंटची प्लेट होती त्याच्या खाली नेम प्लेट होती त्याच्या खाली त्या मालकाने मोठ्या मोठ्या 7 घंट्या लावल्या बरं का. आणि तो जो मालक आहे तो रोज कस्टमरची वाट बघू लागला आणि काही केल्या कस्टमर येत नव्हते आणि मग त्याला काहीतरी वाटलं की आपण काहीतरी याच्यात सुधारणा केली पाहिजे. म्हणून तो काय करायला लागला, म्हणून त्याने एक युक्ती केली. त्याच्या 7 बेल्सच्या 7 घंटा होत्या त्यातली 1 घंटा त्याने काढून ठेवली. मग रस्त्यावर येणारे जाणारे थांबून आतमध्ये यायचे रेस्टॉरंटमध्ये आणि सांगायचे अहो तुम्ही तर ह्याला हॉटेलला तर रेस्टॉरंटला तुम्ही तर 7 बेल्स नाव दिलेलं आहे आणि तुम्ही तर इथे 6 बेल्स लावलेले आहे. चुका काढायला गेले पण हळूहळू ते लोक त्या रेस्टॉरंटमध्ये कस्टमर म्हणून यायला लागले. तर ह्या अशा सुद्धा चुकांमधनं आपण पॉझिटिव्ह घेतलं तर आपण ही आपली प्रगती साधू शकतो. किंवा असंही तुम्ही लक्षात घ्या, जर अतिशय निगेटिव्ह जर चुका काढत असतील तर ह्या लोकांना टाळलेलंच बरोबर का. कारण यांच्या बोलण्याने तो माणूस चुका काढून बोलून निघून जातो, पण आपण मात्र आपल्या भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि त्याच्यानंतर शारीरिक सुद्धा आपल्या ह्याच्यावर परिणाम होतो. तेव्हा ह्या लोकांना खूपही आपण महत्त्व द्यायचंच नाही. अजून एक गोष्ट सांगते की अपेक्षा की मी तर खूप केलं ह्या व्यक्तीसाठी पण मला त्याचे रिटर्न्स मिळत नाही. एक सांगू तुम्हाला, सकारात्मक राहा. आणि एक महत्वाची टिप सांगते की अपेक्षा करणं सोडून द्यायचं. तुम्ही म्हणाल की मॅडम अहो आम्ही काय संत आहोत का. नाही, मी पण संत नाही हे सांगणं सोपं आहे, पण हळूहळू आपण ते अवलंबायचं. एखादी गोष्ट करायची आणि विसरून जायचं. त्या व्यक्तीकडनं आपल्याला भले ते रिटर्न्स येणार नाही, पण तुम्ही ज्याच्यासाठी जे भरभरून केलेलं आहे हे वैश्विक शक्ती, हे ब्रह्मांड किंवा आपल्या सगळ्याला न्यायनिवाडा करणारा हा परमेश्वर वरती बसलेला आहे, तो तुम्हाला चारही बाजूंनी भरभरून देत असतो. आपल्या ते लक्षात येत नाही की आपल्याला आपण केलेल्या कामाची आपली ही पोचपावती आपले रिटर्न्स आहेत. तेव्हा अपेक्षा करणं सोडून द्या. दुसऱ्याकडनं अपेक्षा करणं सोडून द्या. बघा खूप फरक पडेल. तसंच स्वतःच्याकडनी अपेक्षा करणं सोडून जा. आपण काय करतो माहितीये का, सुपरमॅन किंवा सुपरवुमन बनायला जातो आणि खूप अपेक्षांचं बोझं स्वतःवरच लादून घेतो आणि त्या ज्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला नैराश्य येतं. आणि मग त्या अपेक्षांचं ओझं लादत लादत आपण काय होतं, तो आपण आपली चिडचिड आहे, राग आहे, आपलं जे नैराश्य आहे आपण ह्या कुटुंबावर काढतो आणि मग नात्यामध्ये तणाव सुरुवात होते. अजून एक सांगते की एक छान गोड टिप सांगते की कौतुक. आपण महाराष्ट्रीय लोक स्पेशली सांगते, मराठी लोकांना दुसऱ्यांचं कौतुक करण्यात जर हात करता घेतात बरं का. तर
कौतुक बघा ना, कौतुक करायला खूप काही पैसे खर्च करायला लागत नाही. शाब्दिक खर्च करा की खूप छान केलं हेस, शक्य असेल तर एखादी वस्तू आणा, एखादं फूल आणा, पण भरभरून कौतुक करा. बघा, भरभरून कौतुक केल्याने सुद्धा नात्यांमध्ये एक छान गोडवा तयार होतो. काही नात्यांमध्ये काय होतं माहितीये का, गृहीत धरलं जातं आणि ही तर काय करणारच आहे, हा तर करणारच आहे, आणि मग ते गृहीत धरणं चालू झाल्यावर त्यातलं कौतुक किंवा शाबासकी किंवा एक म्हणतात एक ऋण असतं, ते सगळं विसरून जातं माणूस. त्यामुळे कौतुकाची थाप ही नक्कीच द्या की आपल्या घराला शिस्त लावणं. कारण आजकालची तरुण पिढी मला माहिती आहे की खूप गडबडीत असते, नोकरीचा स्ट्रेस आहे. तर जेव्हा एकत्र कुटुंबामध्ये आपण राहत असतो तेव्हा घराला ना शिस्त लावण्याचं एक काम आपण आपल्या पिढीने केलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी रेखाचा एक खूबसूरत म्हणून एक माइलस्टोन पिक्चर होता. अतिशय सुंदर पिक्चर होता. त्यात दीना पाठकचा जो रोल होता तो अतिशय महत्वाचा होता की तिने त्या एवढ्या मोठ्या घराला काय म्हणतात एक शिस्त लावली होती, सिस्टीम लावली होती, आणि त्यामुळे त्या घराला एक शिस्त लावल्यामुळे एक ते छान कुटुंब असं त्यात दाखवलेलं होतं. भले काही जणांना त्यात जाचक वाटत होतं, पण त्याचे फायदे त्यांना नंतर नक्कीच कळले. तर ह्या व्यक्तीने प्रत्येक गोष्टीतच माझंच खरं असं न धरता शिस्त लावा, चांगल्या शब्दात सांगा, आणि तरुण पिढीलाही वाटलं नाही पाहिजे की ज्यात त्यात हे ज्येष्ठ मंडळी आपल्याला नाक खुपसतात, आपल्याला सल्ला देत आहेत असं मानू नका. कारण तुम्हाला सुद्धा कधीतरी ज्येष्ठत्वाकडे जायचं आहे. तुमची लहान मुलं आहेत, त्यांच्या समोरही तुम्हाला आदर्श ठेवायचा आहे. तेव्हा एक घरामध्ये शिस्त असणं, संस्कार करणं हे अतिशय गरजेचं आहे जेव्हा आपण नाती जपायचं म्हणतो तेव्हा. अजून एक सांगते की एक 3 F, इंग्लिश मधला F हा आहे ना, 3 F लक्षात ठेवा बरं का. 3 F म्हणजे काय, तर पहिला F आहे फॉरगिव्ह. एखाद्याने आपल्याबद्दल आपल्याला दुखवलं असेल, फॉरगिव्ह म्हणजे त्याला माफ करून टाका. मोठ्या मनाने माफ करा. समजा तुम्ही त्यांनी दुखवलंय आणि मग तुमच्या मनात एक द्वेष निर्माण होतो आणि तुम्ही म्हणता मी पण ह्याचा बदला घेईन, वेळ आली की मी त्याला पण दाखवून देईन. अशी जी एक मनात आधी तयार होते आणि वेळ प्रसंगी तुमच्याकडनं तो स्फोट होतो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. तेव्हा फॉरगिव्ह म्हणजे माफ करून टाका. दुसरा जो आहे फॉरगेट. फॉरगेट म्हणजे काय, विसरा. झालेली घटना विसरा. तुम्ही वर्षोनवर्ष तो मला असं म्हणाला, ती अशी म्हणाली, तो असा वागला, मी तशी वागली, हे सगळं डोक्यात कचरा साठवला. डोक्यात कचरा साचल्यामुळे काय होतं, डोकं लागतं भडबडायला आणि आपल्याकडनं खूप नको त्या गोष्टी आपण कधी काही वेळेस आपल्या नकळत नको त्या गोष्टी बोलून जातात, घडून जातात आणि नात्यासंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो. एक सांगते तुम्हाला की एक पाण्याने भरलेला ग्लास हातात धरलाय आणि खूप वेळ धरलाय धरलाय धरलाय, तुमच्या हाताला रग लागते, त्रास आपल्यालाच होतो. आलं का लक्षात मी काय सांगते ते, की कुठली गोष्ट किती वेळ धरायची मनामध्ये, त्रास कोणाला, आपल्यालाच ना. तेव्हा विसरून जा. फॉरगेट, फॉरगिव्ह आणि फॉरगेट. आणि तिसरं पण महत्वाचं म्हणजे मूव्ह फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे पुढे चला, पुढे चला. या सगळ्या गोष्टींना मागे टाकायचं आणि पुढे जायचं. थांबला तो संपला, आपण थांबायचं नाही. मनामध्ये द्वेष, ईर्ष्या, मत्सर न आणता नातेसंबंध कशी टिकतील हे, नाहीतर मग पाश्चिमात्य देश आणि आपल्या देशात काय फरक राहील हे आता तुम्हाला जाणवणार नाही. पण ज्या वेळेस तुम्हाला खूप माणसांची निकड भासेल, देव करो कोणावर हे संकट न येऊ, पण आपल्या संकटात किंवा आनंदाच्याही प्रसंगामध्ये आपल्याला आपली माणसं लागतात. आपलं वैभव बघायला, आपला आनंद बघायला सुद्धा आपली माणसं लागतात. त्यासाठी नाती जपा, नाती जोडा. तुम्हाला सगळ्यांना नाती जपण्यासाठी, पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगते की कॉमेंट्समध्ये तुम्हाला कसं वाटलं, तुमचे अनुभव काय, हे नक्की लिहा. मनापासून धन्यवाद.